सूत्रा ये कैसे है फर्स्ट वाला? ये ना हाँ सिंपल वाला 600 कितने में दोगे? कम होगा? हाँ होलसेल कितना पीस लेना पड़ेगा? 1 हाँ 3 पीस रिटेल है क्या? ये 2 in 1 ना मतलब थोडं शॉर्टकट मध्ये तुम्हाला कुठे जायला भेटायचं किती तो डब्बा आहे बघू यांची गाडी पकडेल का काय सोडायला सांगेल तुम्ही हां राहू दे चल नंतर बघू लेडीज पण गर्दी आहे ना तू ॲटलीस्ट बॅग घे बघितलं बोलला का गाडी सोडायची आम्हाला चावलानी जाऊया का ही दुपारची गर्दी आहे संध्याकाळची नाही काय झालं माहिती आहे का या दोघांचं प्लॅनिंग झाला कारण की यांचं कसं माहिती आहे का घरामध्ये बिलकुल जमत नाही आणि बाहेर आल्यावरती असे प्रेम दाखवतो ना दोघं एकमेकांना भरवतील पण अक्षरशः या दोघांच्यातला ना मी हा शेड लावते मला हा शेड लावायची इच्छा होते तर मी हा लावायला घेते एकदम मला लाईट आणि सेटल शेड सध्या तरी खूप आवडतात तर मी हा घेतला लावायला लिप लाईन नाही करत ते आज डायरेक्ट लावते शेड बघा तुम्ही लावल्यावर समजेल घ्यायला पाहिजे ठीक आहे लिपचा शेड जे फेअर आहेत त्यांना छान वाटणार आहे डार्कवाल्याने एवढा खास वाटणार नाही आहे ॲक्च्युली मला पण इतका नाही आवडला बट मी आता सध्या लावलं तर तुम्हाला जर मी पूर्ण ह्याचं दाखवेनच एक दिवशी रिव्ह्यू जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पूर्ण शेड तुम्हाला लावून दाखवेन मी आणि तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर मला तुम्ही लिंक करा कमेंटमध्ये तुम्ही लिंक टाईप करा तुम्हाला मी याचे प्रोडक्ट भेटून जाईल इंस्टाला पण आणि तर गाईज आता माझी तयारी झालेली तुम्ही बघू शकता मी कानातले वगैरे घातलेत आणि मस्त वाटतं मला आणि हो मंगळसूत्र पण घालणारे आहे माझ्यासोबत आता पटकन निघायचं म्हणून तुम्ही बघू शकता ग्लो मी विदाऊट मेकअप केलं आहे विदाऊट मेकअप मला खूप छान वाटला आणि तो लिपस्टिकचा जो शेड होता ना तो थोडासा माझ्या फेसला मला असं खूप वेगळा वाटत होता सो त्याला मी थोडंसं हलका दुसऱ्या शेडनी थोडंसं हे केलं आणि मला आता बरं वाटते तर तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला त्या सगळ्या प्रोडक्टची जर लिंक हवी असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला याची सगळी लिंक देणार आहे तर चला आता आपण निघूया जायला मुंबई दर्शनसाठी चलो कसं जायचं आता आपण उतरले काढू काच का आता आपण उतरले कुर्ल्याला तर कुर्ल्यावरून आपल्याला जायचं दादरला कारण तुम्हाला मी बोल कुर्ल्यावरून दादरला कुठली ट्रेन पकडायची सीएसटी हां मग गेलं तर जमाना आली ट्रेन बापरे मी बघ गर्दी पकडशील का मी कशी वेळ करू बघ जरा नाही सोड मग गाडी सगळ्याच ट्रेन मध्ये यायची स्लो आहे ना मग काय बघ तुझ्यासोबत पण गर्दी येईल ना आली तर जेंट्समध्ये खाली एकदम गाडी मी काय बोलते खाली होईल मी पण बोलते दादरला उतरू ना आपण सगळेच उतरतील दादरला चला गाईज मुंबई दर्शन दाखवते शॉर्टकटमध्ये तुम्हाला कुठे जायला भेटायचं किती तो डब्बा आहे बघू यांची गाडी पकडेल का काय सोडायला सांगेल तुम्ही हां राहू दे चल नंतर बघू लेडीज पण गर्दी आहे ना तू ॲटलीस्ट बॅग घे बघितलं बोलला का गाडी सोडायची आम्हाला चावलानी जाऊया का ही दुपारची गर्दी आहे संध्याकाळची नाही तुझी पकडे दुसरी गाडी ये चढशील ना हा का लेडीजला जाते जाऊ लेडीजला बोल पडतं असं घ्यायचं खूप जाईल जागा खायचं आली का माझी पोरगी हां कशी गर्दी कमी आहे ना दुपार आहे ना म्हणूनच जरा कमी वाटते नाहीतर संध्याकाळ सुद्धा डायरेक्ट मला फेकून दिलं असतं चला जाऊया कुर्ला स्टेशनला उतरलं तर गाईज बघू शकता आता मी जस्ट उतरले दादरला दादर वेस्टला आले मी आता इथं वेस्टवरून ना डायरेक्टली हा रस्ता चालला सरळ जाण्याचा इथून जरा तुम्ही चैत्यभूमी शिवाजी पार्क वगैरे यासाठी तुम्ही जाऊ शकता तर आता माझा नवरा तर चालतोच आहे त्यासोबत मी पण चालले आणि माझा अवतार बघा तुम्ही ट्रेनमध्ये आणि खरं सांगते हा दुपारचा टाइम आहे ना म्हणून मला गर्दी भेटली नाही बिलकुल दादरला नाहीतर मला त्यांनी फेकला असतं ना रे फेकला असतं की ट्रेन सोडली ना तू हो सोडली चला खूप छान छान वस्तू लागल्यात सगळं आपण बघणार आहे इथं आल्याच्या नंतर ना दादरचं मार्केट आहे म्हणजे वेस्टचा अजून तर खूप मोठं आहे दादर फिरण्यासारखं आहे एकदम माझ्या बाबूला झोपायला वाटतं माझ्या बायकोला लग्नानंतर पहिल्यांदा घेऊन आलं दादर मार्केटला काय वाटतं का तुम्हाला
चला गाईज, बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपण घेऊ शकतो इथून विकत. तर आता जाऊया पहिला पुढे. आता मी विचार केला आहे की पहिला मार्केटच्या इथून जाऊ, मग नंतर आम्ही डिसाईड करू की आम्हाला पुढे कुठे जायचं. चला. तर गाईज आहे ना, भूक लागली होती विक्रांतला, मला भूक नाही लागली. तर मग विचार केला होता की काहीतरी मागवते खायला. चुप बस. इथं फ्रँकी होता, डोसा सर्व होता. मग तो बोलला नाही रेंजशी, मला बाहेर गेलं तर मला हेल्दी द्यायचा. तर मी इथे ना ऑर्डर केला होता मसाला सँडविच. तर आता तो माझा रेडी झाला आहे. तर कसं लागतं माहीत नाही, तो खाईलच आणि तुम्हाला सांगायला पण, कारण माझे बाबू आहे ना झोपले इथं. तर बघा, कारण जेवला नव्हता ना तो नीट, त्याच्यामुळं त्याला आज आम्हाला त्याच्यावरती एक जिम्मेदारी होती की आम्हाला फिरायला घेऊन जायचं म्हणून. मग तो जेवला नव्हता म्हणून त्याला मी इथं मसाला सँडविच सांगितलं. हो गया, सॉस भी दे ना. बघा तू खाणार ना थोडा पण? तू खा ना. सॉस टाक ना. का साईडला टाक. सगळीकडे टाकते ना, सगळीकडे टाकते, तसं नको टाकू ना. आई बघा किती छान वाटतं ना ह्यानी हिला घेतल्यावरती, मला लय बरं वाटलं. सॉस थोडा. हां, अजून पाहिजे? टाकून खा. टाक अजून अजून. बस ना, किती खातो सांग. तर काही तुम्ही पण कधी इथं आलात तर घ्या, इथं पूर्ण खायला सगळं भेटतं. म्हणजे उतरल्यावरती ना भरपूर काय खाण्याच्या गोष्टी आहेत. ते इथं कसं आहे सँडविच मस्त आहे ना. चल तू खाऊन घे, मग नंतर आपण जाऊया पुढे. प्रियांशीला लग्नानंतर पहिल्यांदा घेऊन आलोय मी चैत्यभूमीला. लग्नानंतर पहिल्यांदा आली ना चैत्यभूमीला माझ्यासोबत. तुम्ही मला पहिल्यांदा चैत्यभूमीला घेऊन आलात. मी बोलायचे ना आपण दोघं सोबत जाऊया, पण त्यांनी मला पहिल्यांदा घेऊन आले तिथं. तर चला येत नव्हतं ना तू, म्हणून तुला आता घेऊन आलो सोबत. सो काय आपली एंट्री आहे. किती बॅनर लागलेत ना. मग तू येत जा ना माझ्यासोबत. पहिला माझी बोलली तर दरवर्षी आणलं असं तुला. मी व्हिडिओमध्ये एवढं बघायची खूप गर्दी होती 2 वर्षापासून, पण आता प्रत्यक्षात यायला भेटते. चल जाऊ भाऊ, चला पप्पासोबत आलं. सो गाईज, मी आता आले चैत्यभूमीला आणि तुम्ही बघू शकता आतला परिसर. अजून ना 6 डिसेंबरला अजून 2 दिवस बाकी आहेत, तरी पण बघा तुम्ही किती गर्दी आहे. आणि मी विक्रांतसोबत फर्स्ट टाईम आली, पण मला पण खूप छान वाटतंय बघून. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण म्हणजे कॅन्डल्स वगैरे लावतात. इथे बसायला आहे पूर्ण. त्यानंतर इकडे हा बीच आहे, हा पण पूर्ण भरून जातो. तर आता पुढे चालले मी. विक्रांत कुठे गेला बघते. बघ कुठे चाललेला मला सोडून. तर चला आता जाऊया. आता जाणार आहे मी आतमध्ये. तर कसं वाटतं तुला मी सोबत आले तर? मस्त वाटते ना. येस येस, दरवर्षी येत जाईल. तर चला जाऊया आपण आता, मस्त बघूया आणि दर्शन पण घेऊया. चला मस्त. तुम्हाला आतलं पण दाखवेन मी, किती शांतता आहे ती इथे. खूप शांतता आहे. तसं गाईज, मी ना आत्ताच जाऊन आली चैत्यभूमीवरून. त्याच्यानंतरला मग मी विचार केला दादरमध्ये आले तर मी आता स्वामींच्या मठात का नको जाऊ. तर आज दत्त जयंती पण आहे आणि खूप चांगला दिवस आहे, गुरुवार पण आहे. तर विचार केला चला आज तसं पण मला मठात जायचंच होतं. तर मस्त योगायोग आला की नवऱ्याने फिरायला आणला दादरला आणि दोन्ही कामं होतात आपली. तर आता मी चालले मठामध्ये. तर चला आता जाते मी. या तुम्ही माझ्यासोबत दादरच्या मठामध्ये. चला बाबा, चलो चलो. मंदिरची शांतता मस्त, म्हणजे एकदम मस्त पण आणि शांत, म्हणजे एकदम काय नाही. ते देतील ना टाकून. छोटी देऊ. हां हां हां, ओके. तू बाहेर फिरली तरी चालेल ना. वडापाव होता. स्वामी समर्थ मठाच्या साईडलाच आहे वडापाव. आणि हा वडापाव खूप फेमस आहे. हा वडापाव लंडनला पण गेला आहे आणि हा खूप टेस्टी वडापाव आहे. मी आता फर्स्ट तिथं लिहिलेलं आहे सगळं बघ. हां, म्हणून मी हा टेस्ट करते आता. एकदम गरम आहे. आपण टेस्ट करू. मोठा आहे वडा, मस्त. कसं हा काहीच मस्त असं ना. मठामध्ये स्वामींचं दर्शन झालं आणि मस्त एकदम भारी वाटते. त्यानंतर आम्ही थोडंसं चालत चालत पुढे आलो. अजून फिरत मग विचार केला की आता काय करूया. तर आता आम्ही दादर मार्केटला बेस्टला. आता काय देतो का नाही, काय खायला काय देणार नाही. खाल्लं ना सँडविच मी आले खाल्ले दुपारी 2 वाजता. नाही मला नाही माहिती. बघू तुमचा भाऊ काय करतो, त्याला बघतेच मी. काय झालं माहिती आहे का, या दोघांचं प्लॅनिंग झाला. कारण की यांचं कसं माहिती आहे का, घरामध्ये बिलकुल जमत नाही आणि बाहेर आल्यावरती असे प्रेम दाखवतो ना दोघं, एकमेकांना भरवतील पण अक्षरशः. हे दोघं असे आहेत, चुवा आणि मांजर. तुम्हाला दाखवते मी त्या लोकांनी आता काय करतात.
तेव्हा मॅडमला भूक लागली होती ना, मग त्याच्यासाठी मग आता विचार केला की चला मॅडमला काहीतरी खायला देऊ. तर मॅडमला आता इथं मागवली प्राईज. तिथं दादरलाच आपल्या स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल आहे मस्त, तिथं तिला खायचं होतं ना प्राईज. काय होतं बाबा वाचलं तुम्ही? मेनू कार्ड होता. प्युअर व्हेज आहे ना. तर मॅडमला प्राईज ऑर्डर केले, सोबत दही आणि सॉस दिलं आहे. तिला एकतर सॉस तरी दे किंवा दही तरी दे, दोन्ही पण नको दोन्ही. कितीला हे भेटले? डबे मस्त एकदम युजफुल आहे, त्याच्यामध्ये काय पण स्टोअर करता येईल. आणि क्वालिटी पण लय भारी आहे मस्त. आणि एक 50 रुपयाला आहे आणि 3 150 रुपयाला. असे डबे मी इथे 3 घेतले, 3 कलरचे. कारण की ना काय पण त्यांची औषधं ठेवायला बोला किंवा आपले मेकअपचे थोडेसे प्रोडक्ट्स किंवा अजून काय पण गोष्टी किंवा वाटण पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करून. तर मी हे घेतले आणि मस्त भेटले, क्वालिटी पण छान आहे. मस्त आहेत ना? हे पकडा तुम्ही हातात. तू पकड. तुम्ही आणि मला ज्वेलरी कुठली काय घ्यायची असेल तर कशी म्हणजे घालायला की आपण मला वाटते हेच असेल बिझनेससाठीच बोलत असेल. कसं आहे हे मंगळसूत्र? ये कैसे है फर्स्ट वाला? ये ना हाँ सिंपल वाला 600. कितने में लोगे? कम होगा? हाँ होलसेल. कितना पीस लेना पड़ेगा? 1 हाँ 3 पीस. 3 रिटेल है पीस क्या कि होलसेल? ये 2 in 1 2 in 1 है ना? ना मतलब सिंगल भी ले सकते हैं. आपके ऊपर. अच्छा बहुत सारे पीस है. हे खोपावाला आहे ना? तर काही तिथं ना मस्त मस्त सगळे ना ज्वेलरीचे शॉप्स आहेत. तर मी ना प्राईस विचारली आणि बघा तुम्ही हे सुंदर ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे, हे 600 रुपयाला आहे. आणि बाकीचे तुम्हाला इथं प्राईस दिसेल अलग अलग. आता आपण अजून बघूया. चला आता मी आहे ना खूप अशी इन्क्वायरी केली ज्वेलरीची. तर खूप असे त्यांचे ना अलग अलग रेट्स होते. म्हणजे असं एक सिंगल रेट नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा रेट जर तुम्ही काय घेता तर तुम्हाला तो अलग अलग पे करायला लागतो. कधी कधी तुम्हाला तो होलसेल पण भेटतो आणि कधी कधी तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा ते भेटतं. तर आता बघूया, ज्यांना कोणाला बिझनेस करू त्यांनी इथे येऊन करू म्हणजे येऊन विचारू शकता एकदा. मला तर आवडले, इथल्या सगळ्या वस्तू आवडल्या ज्वेलरी वगैरे. तर तुम्हाला कसं वाटलं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी दादरमध्ये आले सेकंड हॉटेलला. तर प्युअर व्हेजच कृष्णामध्ये, श्रीकृष्ण प्युअर व्हेजमध्ये. हा आपल्या दादर वेस्टमध्येच आहे, म्हणजे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे. आणि इथं सगळं तुम्हाला भेटून जाईल, पावभाजीपासून सर्व म्हणजे जे आपल्या स्ट्रीटला भेटतं ते सगळं इथे भेटणार आहे. तर आता मी ऑर्डर करते इथे. आला आहे व्हेज पुलाव, बघू शकतात तुम्ही. व्हेज पुलाव मागवला आहे आपण, पावभाजीसारखं असतो ना तो वाला. याच्यामध्ये जास्त टोमॅटो आहेत. आपण तो टेस्ट करते आता. मी टेस्ट करते. विक्रांत करू का टेस्ट? रायता बघा किती छान आहे, नाजूक आहे एकदम रायता. माझ्यासारखाच बनवला आहे जसं मी बनवते तसा. आता मी आज टेस्ट करते. हो मग झाला फिरून आमचं. काय घेतलं? हे बाबूला टॉयज घेतलं. तिला म्हणजे तिच्याच लेवलचं मला घ्यायचं होतं म्हणून मी तिला ही पार्टी घेतली. म्हटलं आता स्टार्ट करूया मॅडमचं. मॅडमचं स्टार्ट करूया सगळं आपण आता थोडंसं ABCD 1 2 फेकते का रे तू? का फेकते? सॉरी बोलली तू? हां सॉरी बोलला तू माझा बच्चा? नाही ना? तर गाईज गर्दी बघ त्यावाला. चाललोय घरी. तर आता कसं जायचं? तुझं नशीब एवढं चांगलं आहे ना, त्याला एवढी खाली ट्रेन पडली. कुठून पकडली? दादरवरून ना? दादरवरून एकदम खाली ट्रेन भेटले, कल्याण ट्रेन आहे. तर आणि आम्हाला कुर्ल्याला उतरायचं आहे. तर आम्ही CSTला जाणार होतो गाडी पकडायला, पण नशिबाने उतरल्या लगेच गाडी आली नाही कल्याण. आम्हाला वाटलं पण नव्हतं का इथून ट्रेन भेटेल आम्हाला. रितीचा अभ्यास चालू येतो. रितीचा अभ्यास घेशील ना रोज? त्याला अभ्यास चालू झाला. किंवा रियांची किती चांगली मम्मी बघितलं ना तुम्ही. अभ्यास घेशील रोजा तिचा? हो आणि असं पुसायचं बघ असतंय. मला आधी वाटलं ते वाला नाही का असतं ते आहे की काय. हां पण हे मस्त आहे पुसायचं. म्हणजे तिला एक आदत होऊन जाईल ना आतापासूनच की लिहिल्यानंतर पुसायचं. कारण ही मोबाईल जाम बघते. माहीत ना आमची रिती बघते की तुमचे पोरं बघतात का मोबाईल? बघा त्यांचं कमेंट करणार. आम्हाला टेन्शन आलं की आमचीच पोरगी मोबाईल बघते की काय. गरम केलं आणि दूध भरते दिलं पिण्यासाठी देते अजून एकदा. गाईचं दूध आहे. त्यानंतर मग घरामध्ये चण्याची भाजी वगैरे होती. तर जेवण झालं आहे. तर आता मी हिला दूध वगैरे भरते. तर आता मी घरी आली आणि त्याच्यानंतर घरी येऊन काय केलं, रिथ्वी तर डायरेक्टली झोपूनच गेली. कारण की रिथ्वी जेव्हा उठलं ती गाडीवर झोपून गेली येता येता. मग लगेच तिला मी चेंज केलं, तिला पुसून वगैरे घेतलं गरम पाणी झोपेमध्येच तिच्या पुसून घेतलं, कपडे वगैरे चेंज केलं सर्व काय. आणि तिला आता किचनमध्ये गेली. विक्रांत तर घेतला जेवण विक्रांतने. माझं एवढं जेवायचं मूड नाही आहे. मग इथे ना मी लगेचच आहे ना रिथ्वी. गाईस तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करा. तुम्हाला आवडलं की नाही दादर मार्केटून कसं दाखवला तो. आणि थोडासा आवाज कमी येत असेल कारण की इथं थोडं दुखतं मला, कारण मला सर्दी वगैरे झाली म्हणून. तर आजच्या ब्लॉगसाठी तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि मला नेक्स्ट तुम्ही लोकेशन सांगा
मला आपलं फूड एक्सप्लोर करण्यासाठी किंवा काही तुम्हाला वस्तू वगैरे मार्केट दाखवण्यासाठी तुम्ही मला कमेंट केली पाहिजे.